يا أيها الذين آمنوا ليبلونكم الله بشيء من الصيد تناله أيديكم ورماحكم ليعلم الله من يخافه بالغيب فمن اعتدى بعد ذلك فله عذاب أليم. يا أيها الذين آمنوا لا تقتلوا الصيد وأنتم حرم ومن قتله منكم متعمدا فجزاء مثل ما قتل من النعم يحكم به ذوى عدل منكم هديا بالغ الكعبة أو كفارة طعام مساكين أو عدل ذلك صياما ليذوق وبال أمره عفى الله عما سلف ومن عاد فينتقم الله منه والله عزيز ذو انتقام. أحل لكم صيد البحر وطعامه متاعا لكم وللسيارة وحرم عليكم صيد البر ما دمتم حرما واتقوا الله الذي إليه تحشرون. جعل الله الكعبة البيت الحرام قياما للناس والشهر الحرام والهدي والقلائد ذلك لتعلموا أن الله يعلم ما في السماوات وما في الأرض وأن الله بكل شيء عليم. اعلموا أن الله شديد العقاب وأن الله غفور رحيم. ما على الرسول إلا البلاغ والله يعلم ما تبدون وما تكتمون. قل لا يستوي الخبيث والطيب ولو أعجبك كثرة الخبيث فاتقوا الله يا أولي الألباب لعلكم تفلحون. हे इमानवाल्यांनो, अल्लाह तुमची एहरामच्या स्थितीत अशा वेळी परीक्षा घेईल जेव्हा तुमचे हात आणि भाले सहजपणे शिकारीपर्यंत पोहोचतील, अशासाठी की अल्लाहनं आपल्या ज्ञानानं जाहीर करून दाखवून द्यावं की न पाहता त्याचं भय राखणारा कोण आहे. मग ज्यानं देखील यानंतर मर्यादा पार केली तर त्याच्याकरता दुःखदायक शिक्षा तयार आहे. हे ईमान राखणाऱ्यांनो, ज्यावेळी तुम्ही एहराम म्हणजे हजच्या वेशाच्या स्थितीत असाल तेव्हा शिकार करू नका, आणि जो कोणी तुमच्यापैकी जाणून बुजून एहरामच्या स्थितीत शिकार मारेल तर त्याचा बदला आहे त्या मारलेल्या प्राण्याच्या अगदी बरोबरीचा 4 पायांचा मवेशी, आणि याबाबत तुमच्यापैकी 2 न्यायप्रिय माणसांनी फैसला करावा. ही नियाजची भेट काबागृहापर्यंत पोहोचवली जावी, नाहीतर या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून गोरगरिबांना जेव घालावं लागेल किंवा तेवढेच रोजे ठेवावे लागतील. यासाठी की एहराम म्हणजे हजचा वेश घातलेल्या अवस्थेत शिकार करणाऱ्यानं आपल्या कर्माची सजा भोगावी. जे पहिल्यांदा केलं त्याला अल्लाहनं माफ केलं. आता जो कोणी पुन्हा असं करेल तर अल्लाह त्याचा बदला घेईल, आणि अल्लाह मोठा जबरदस्त बदला घेणार आहे. एहरामच्या स्थितीत समुद्रात शिकार करणं आणि ती खाणं तुमच्याकरता हलाल म्हणजे वैध आहे. ही तुमच्यासाठी आणि प्रवाशांसाठी फायद्याची सामुग्री आहे. आणि जोपर्यंत एहरामच्या स्थितीत असाल तोपर्यंत जमिनीवरील म्हणजे जंगली जनावरांची शिकार करणं तुमच्यासाठी हराम आहे. आणि त्या अल्लाहचं भय राखा ज्याच्या समोर तुम्हा सर्वांना एकत्र केलं जाईल. अल्लाहनं काबागृहाला जे अतिशय आदरणीय आहे, लोकांकरता वस्ती करण्याचं साधन बनवलं आहे, आणि आदराचे महिने अल्लाहला भेट नजराणा म्हणून अर्पण केले जाणारी कुर्बानीची जनावरं आणि ज्यांच्या गळ्यात अल्लाहला भेट म्हणून निशाणाचे पट्टे बांधलेले असावेत, अल्लाहच्या नावाच्या या सर्व वस्तू आदर करण्यायोग्य आहेत. यासाठी तुम्ही हे जाणून घ्या की अल्लाह खूप चांगलं ज्ञान राखतो त्या सर्व चीज वस्तूंचं ज्या आकाशात आणि जमिनीवर आहेत, आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचं ज्ञान राखतो. हेही जाणून घ्या की अल्लाह मोठी सक्त शिक्षा देणारा आहे, आणि अल्लाह माफ करणारा मेहरबान देखील आहे. पैगंबराची जबाबदारी फक्त संदेश पोहोचवण्याची आहे, आणि जे काही जाहीर कराल किंवा लपवाल ते अल्लाहला माहीत आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला गलिच्छ नापाक वस्तूंची रेलचेल नवलपूर्ण विपुलता वाटत असली तरी गलिच्छ नापाक वस्तू पाक आणि साफ वस्तूंच्या समान ठरू शकत नाहीत. तेव्हा हे अक्कल राखणाऱ्यांनो,
अल्लाहचं भय बाळगत रहा, यासाठी की तुम्ही सफल व्हावं.